आवाज येतो ना व्यवस्थित? ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय विल इंट्रोड्यूस माय सेल्फ. सर्वांना माझा परिचय आहे तरी पण मायसेल्फ डॉक्टर टी.आर. भोसले, असिस्टंट प्रोफेसर ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स, करंटली वर्किंग ॲट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर, डिस्ट्रिक्ट जळगाव. आणि अत्यंत छोटा आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे. ह्याच्यामध्ये पोल्ट्रीचे, शिपचे, गोटचे ब्रीड फक्त बघायचे. आता त्या दिवशी डेटा आला होता NBAJRचा, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स यांच्या थ्रू काही नवीन रजिस्टर्ड आणखी ब्रीड झालेले आहेत. त्याच्यामध्ये शिपचं एक ब्रीड आहे, गोटचे 2 नवीन रजिस्टर्ड झालेले ब्रीड आहेत आणि पोल्ट्रीचं आणखीन एक नवीन रजिस्टर्ड ब्रीड झालेलं आहे. सो त्यानुसार आता गोटचे टोटल रजिस्टर्ड ब्रीड किती असणार आहे? 39. गोटचे लिहून घ्या, पेन आणि पेपर असेल जवळ तर. आपल्या PPTमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे मी. गोटचे टोटल 39, पहिले 37 होते, आता 39 झालेले आहेत. शिपचे पहिल्यांदा 45 ब्रीड होते, 44 होते, आता 45 झालेले आहेत. आणि पोल्ट्रीचं एक ब्रीड रजिस्टर झालेलं आहे नवीन, दॅट इज 20 झालेले आहे पोल्ट्रीचे आता ब्रीड. ओके, ठीक आहे. तर ते कुठं बघायचं, जर तुम्हाला त्याचं क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर NBAJRची वेबसाईट असते, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटेल पाहायला. शिवाय एक कॅटलचं नवीन ब्रीड रजिस्टर झालेलं आहे, क्रॉस ब्रीड आहे, ते सिंथेटिक ब्रीड म्हणतो आपण त्याला. त्याचं नाव आहे फ्राईज वाल. काय नाव आहे त्याचं? फ्राईज वाल. आता ते कसं लिहिणार बघा आता, फ्राईज वाल. आधी पण आपल्याला माहित होतं हे ब्रीड, पण ते रजिस्टर्ड झालं नव्हतं. कशाच्या अंडर? NBAJRच्या अंडर ते रजिस्टर झालं नव्हतं, पण आता ह्या ब्रीडला त्यांनी रजिस्टर करून घेतलेलं आहे. त्याला सिंथेटिक ब्रीड असं म्हणतात, फ्राईजवालला. याच्यामध्ये सहीवाल आणि जे आपलं HF आहे यांचा ब्लड आहे, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये फ्राईजवाल न्यू कॅटल ब्रीड, हे बघा ही वेबसाईट आहे, तुम्हाला दिसतंय का बघा, विजिबल आहे. NBAJRची वेबसाईट आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, अरावली चिकन. विजिबल आहे का स्क्रीन? येस और नो कमेंटमध्ये सांगा पटकन, चला. म्हणजे तसं दाखवायला, नाही तर थोडंसं झूम करून दाखवायला. बघा, अरावली चिकन पोल्ट्रीचं ब्रीड, अरावली, गुजरात. आता तुम्हाला असं वाटायचं की अरावली रांगा ह्या राजस्थानमधून सुरू होतात, तर तिकडचं आहे काय? अरावली चिकन म्हणजे पोल्ट्रीचं एक ब्रीड रजिस्टर झालेलं आहे. त्यानंतर अंदमानी डक. आता डकचा आपल्याला काही स्टडी नाही, त्यामुळे हे काढून टाका. त्यानंतर आहे अंजोरी गोट फ्रॉम छत्तीसगड. अंजोरी आपल्या PPTमध्ये मेन्शन केलेलं आहे, नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ते देण्यातच येईल. त्यानंतर अंदमानी गोट, अंदमान आणि निकोबार आयलँड्स जे आहेत त्या ठिकाणी असणारी ही गोट, अंदमानी गोट. त्यानंतर महाराष्ट्रामधून एक ॲनिमल रजिस्टर झालेला आहे, जरी त्याचा आपल्याला स्टडी नसला तरी जनरल नॉलेजसाठी तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे. त्याचं नाव आहे भीमथडी हॉर्स. कुठला हॉर्स? भीमथडी हॉर्स. हा नवीन रजिस्टर झालेला ब्रीड. आता हॉर्सचा स्टडी आपल्याला नाहीये जनरल नॉलेजसाठी. त्यानंतर अंदमानी पिग, याचा पण आपल्याला काही स्टडी नाहीये. त्यानंतर मचेरला शिप, हे एक आपल्याला स्टडी आहे, याचं ओरिजिन आहे आंध्र प्रदेश. आणि फ्राईजवाल कॅटल हे उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये जास्त प्रमाणात त्याचा म्हणजे पसरलेला आहे. उदाहरणार्थ त्याला असं म्हणावं लागेल, हे सिंथेटिक कॅटल आहे. सिंथेटिक कॅटल ब्रीड म्हणजे कसलं? 2 किंवा 3 ब्रीड एकत्र करून तयार केलेलं क्रॉस ब्रीड. तो क्रॉस ब्रीडचाच एक प्रकार आहे. फक्त याच्यामध्ये काय, हे रजिस्टर झालं, याचा जो ब्लडचं जे कॉम्पॅक्टनेस आहे ते कसं आहे बघा. याच्यामध्ये ह्या सिंथेटिक कॅटलमध्ये, किंवा एक मिनिट, हे जे फ्राईजवाल आहे याच्यामध्ये कोणत्या स्पीसीजचं किती ब्लड आहे किंवा किती जीन आहे, तर ते इथं दिलंय बघा. प्रत्येक ब्रीडची डिटेल माहिती दिलेली आहे. अरावली चिकन पटकन पाहून घ्या. इट इज अ ड्युअल पर्पज ब्रीड, म्हणजे एग आणि मीट आपल्याकडे असणारे ह्या जे काही कोंबड्या आहेत अशा दिसतात. अरावली चिकन याचं ओरिजिन कुठं आहे? गुजरात, ठीक आहे. ड्युअल पर्पज ब्रीड डिस्ट्रीब्युटेड इन बनसकांता, साबरकांता, अरावली अँड महिसागर डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात स्टेट. मेल्स हॅव्हिंग बर्चन प्लुमेज बघा, हा प्लुमेजचा जो टाईप आहे तो. देन while females are having shafty and laced plumage, the birds show excellent heat tolerance capacity. उष्णता किंवा उष्ण वातावरणात राहण्याची यांच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे.
गुड ब्रुडिनेस, ब्रुडिनेस म्हणजे जे काय त्यांची ॲबिलिटी आहे, मदरिंग ॲबिलिटी, ब्रुडिनेस, अर्ली स्टेजला जे काही चिक्स आहेत यांचं रिअरिंग करणे त्याला म्हणतात ब्रुडिंग. तसं गुड ब्रुडिनेस, हॅचॅबिलिटी, जे काही पिल्लं त्यातून येण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा चांगली आहे. मदरिंग ॲबिलिटी चांगली आहे. ॲव्हरेज ॲडल्ट बॉडी वेट ऑफ मेल इज 1990 ग्राम. मेलचं ॲव्हरेज बॉडी वेट हे 1990 ग्रॅम आहे. अँड फिमेलचं आहे 1618 ग्रॅम. फिमेलचं किती ॲव्हरेज बॉडी वेट आहे? ॲव्हरेज म्हटलेलं 1618 ग्रॅम. तर नेक्स्ट जे आहे ते जे ब्रीड आहे डक, डकचा स्टडी नसल्यामुळे ते स्किप करतोय आपण. त्यानंतर आहे अंजोरी गोट. अंजोरी गोटचं ओरिजिन आहे छत्तीसगड. बघा याचं ओरिजिन इथं दिलंय छत्तीसगड. हा दिसते का तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यांना? बघा. ओके, बऱ्याच जणांनी यस दिलेलं आहे. अंजोरी गोट नवीन रजिस्टर्ड झालेलं ब्रीड आहे. कधी रजिस्टर झालं? डिसेंबरमध्ये एक मीटिंग झाली ब्रीड रजिस्टर कमिटीची जी NBAGR, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स. हे मी वारंवार सांगत असतो. हे कुठं आहे? कर्नाल, हरियाणा या ठिकाणी आहे. कर्नाल, हरियाणा या ठिकाणी हे NBAGR आहे. यांचं काम काय? तर ब्रीड रजिस्टर करणे. यांच्यानुसार अंजोरी गोट याचं ओरिजिन आहे छत्तीसगड. हे मीट पर्पज असं ब्रीड आहे. कसलं? मांस उत्पादनासाठी, मीट पर्पज साठी हे मेनली यूज केलं जातं. आणि लक्षात आपल्यासाठी दोनच महत्वाचे पॉईंट आहेत. काय महत्वाचे पॉईंट आहेत? की अंजोरी गोटचं ओरिजिन काय आहे आणि त्याचा यूज काय? तर अंजोरी गोटचं ओरिजिन हे छत्तीसगड आहे. त्याचा यूज आहे मीट पर्पज. त्यानंतर दुसरं गोटचं जे ब्रीड आहे त्याचं नाव आहे अंदमानी गोट. बघा, अंदमानी नावाप्रमाणे आपल्या लक्षात येईल की अंदमान निकोबार जे आयलँड आहे त्या ठिकाणी त्याचं ओरिजिन आहे. इट्स अगेन मीट पर्पज ब्रीड. मेन यूज काय या ब्रीडचा? मीट पर्पज आहे. एक्सलंट त्याची जी आहे चेवन क्वालिटी. चेवन म्हणजे काय? तर गोटचं मीठ. आणि मटन म्हणजे काय? शिपचं मीठ. आणि चिकन म्हणजे काय? तर पोल्ट्रीचं मीठ. असो, तर एक्सलंट चेवन याचं जे आहे क्वालिटी आहे. ॲव्हरेज बॉडी वेट 29 आणि फिमेलचा 26 kg आहे ॲव्हरेज बॉडी वेट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, मग अशी मी सांगितलं बघा की भीमथडी नावाचं एक हॉर्स आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं ओरिजिन आहे. आणि हे ब्रीड आता NBAGR रजिस्टर करून घेतलेला आहे. आपल्याला त्याचा स्टडी नाहीये म्हणून आपण तो स्किप करतोय. चला. नेक्स्ट आहे अंदमानी पिग. याचा सुद्धा आपल्याला स्टडी नाहीये. त्यानंतर मचेरला शीप. बघा, मचेरला शीप कसं दिसते बघा. आणि हे जे ब्रीड आहे हे सुद्धा मीट पर्पज आहे. याचं ओरिजिन आहे आंध्र प्रदेश. मचेरला शीप याचं ओरिजिन आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश याचं मेन ओरिजिन आहे आणि याचा मेन यूज आहे मीट पर्पज ब्रीड. डिस्ट्रीब्युटेड इन गुंटूर, कृष्णा अँड प्रकाशम डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. मेन यूज आहे मीट पर्पज. कसं दिसतंय बघा ते ब्रीड. आणि लक्षात तुमच्या? ठीक आहे. त्यानंतर फ्राइजवाल कॅटल. हा, याच्याबद्दल आपण जास्त बोललं पाहिजे कारण करंट इश्यू आहे. कदाचित एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तुमच्या लक्षात असेल पाहिजे. फ्राइजवाल कॅटल. आता फ्राइजवाल कॅटलचं ओरिजिन काय सांगितलं ऍक्च्युअली यांनी? उत्तर प्रदेश, उत्तराखंड या दोन स्टेटमध्ये जास्त ते तुम्हाला पाहायला मिळणार. दिसतंय कसं? तर आपलं जे फुले त्रिवेणी जे ब्रीड आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे फुले त्रिवेणी ब्रीड आहे त्याच्यासारखंच दिसतंय. पण फुले त्रिवेणी म्हणजे 3 वेगवेगळे ब्रीड आहे. कुठले कुठले? गीर, जर्सी आणि मग त्याला याच्यासोबत क्रॉस केलेला आहे. आता 3 ब्रीड जो क्रॉस असतो, 3 ब्रीडचा क्रॉस, तो बंद केलेला आहे. त्याला मान्यता दिली जात नाही. 3 ब्रीड क्रॉस इज बॅन. सध्या ते आता करत नाहीत. आपण केलं ते त्यावेळेची वेगळी गोष्ट होती. ठीक आहे. तर फ्राइजवाल कॅटल जे आहे इट्स अ सिंथेटिक डेअरी कॅटल. काय म्हटलं जातं ह्या ब्रीडला? सिंथेटिक. सिंथेटिक डेअरी कॅटल म्हणजे काय? की ज्यामध्ये 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त ब्रीडचे जीन एकत्र करून किंवा 2 किंवा 3 याच्यापेक्षा जास्त वेगवेगळे ब्रीड क्रॉस करून एक नवीन ब्रीड तयार करणे त्याला म्हणायचं सिंथेटिक कॅटल. म्हणजेच काय? थोडक्यात क्रॉस ब्रीड कॅटल. याचं आणखीन एक उदाहरण जर द्यायचं झालं तर कुठलं असेल? वृंदावनी कॅटल. बरोबर, वृंदावनी कॅटल हे सुद्धा सिंथेटिक कॅटल मध्ये येतं. सुनंदिनी कॅटल जे केरळामध्ये आहे, लोकल नॉन डिस्क्रिप्ट कॅटल पासून बनवलेलं. आठवतंय का? अपग्रेडिंग पर्पज पासून सुनंदिनी. ओके, तसं वृंदावनी कुणी तयार केलेलं आहे? IVRI ने तयार केलंय. मग हे कुणी तयार केलं? तर हे जे आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल, CIRC, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल, CIRC यांचं कुठं आहे ते हेडक्वार्टर? मीरठ. मीरठ, उत्तर प्रदेश. मीरठ, उत्तर प्रदेशला आहे यांचं हेडक्वार्टर जे आहे त्या ठिकाणी आहे. आणि यांनी काय केलं? हे नवीन ब्रीड रजिस्टर करून घेतलेलं आहे. फ्राइजवाल याचं नाव आहे. आता याच्यामध्ये पॉइंट काय विचारू शकतात की हे एकतर याचं ओरिजिन विचारतील किंवा याच्यामध्ये ब्लड, आपण काय जनरल कन्सेप्ट आपण याचं ब्लड कसं आहे, कसं ब्लड आहे याचं? तर बघा, याच्यामध्ये सहिवालचा जो जीन आहे किंवा सहिवालचं जे ब्लड आहे असं म्हणूया आपण समजण्यासाठी, ऍक्च्युअली जीन म्हटलं पाहिजे.
साहिवालचं जे जीन आहे ते आहे 37.5%. साहिवाल आहे. काय आहे ते? साहिवाल. आणि जो एचएफ दॅट इज होल्स्टीन फ्रिजियन जे आहे त्याचा हे इनहेरिटन्स किती आहे याच्यामध्ये? एचएफचा होल्स्टीन फ्रिजियनचा तर उर्वरित जो आहे होल्स्टीन फ्रिजियनचा तो आहे 62.5%. ओके, 62.5%. बरोबर. बघा आता याचा 100 होते का नाही. तर त्या पद्धतीनं याच्यामध्ये साहिवाल आहे 37.5% आणि एचएफचा जो इनहेरिटन्स आहे तो 62.5%. हे लिहून घ्या पॉईंट पटकन. तर हे फ्राइजवाल कॅटल आहे. ठीक आहे. तर हे सिंथेटिक कॅटल आहे. नवीन रजिस्टर झालेलं असल्यामुळं याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. याचं काय वैशिष्ट्य आहे तर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल मीरठ उत्तर प्रदेश त्यांनी ते रजिस्टर केलं. इट इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग अबाउट 7000 kg milk yield in a standard lactation with peak yield of about 41 kg per day. 41 kg एका दिवसाला दूध देऊ शकणे एवढी या ब्रीडची काय आहे ॲबिलिटी आहे. म्हणजे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे ब्रीड आहे. दिस ब्रीड इज ॲक्लिमेटाइज्ड टू ऑल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन्स इन दी कंट्री. जेवढे पण ॲग्रोक्लायमॅटिक रिजन आहेत इंडियामध्ये असणारे त्या कोणत्याही रिजनमध्ये चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकणारं हे ब्रीड आहे. अशा पद्धतीने हे आजचा एक नवीन ब्रीड रजिस्टर झाला त्याचा एक टॉपिक आहे. त्यानंतर हे त्याचं कॉम्पोजिशन आहे. मिल्कमध्ये असणारे कॉम्पोजिशन ते पुढं एक्सप्लेन केलेलं आहे. मिल्क कॉम्पोजिशन डिफरंट ॲनिमल. बघा आता वेगवेगळ्या ॲनिमल स्पीसीजमध्ये असणारं मिल्क कॉम्पोजिशन कसं दिलंय तर बफेलोच्या मिल्कमध्ये 84% वॉटर आहे. तेच काऊच्या मिल्कमध्ये ॲव्हरेज वॉटर पर्सेंटेज हे 86.6% आहे. देन शीपच्या मिल्कमध्ये 79% वॉटर आहे. गोटच्या मिल्कमध्ये 86% आणि हे ह्युमनचं दिलेलं आहे आपल्याला ते स्टडी नाही. देन फॅट पर्सेंटेज बफेलो मिल्कमध्ये सगळ्यात जास्त किती 6.6. त्याच्यापेक्षाही जास्त शीपमध्ये 8.6. काऊ मिल्कमध्ये ॲव्हरेज फॅट जे आहे ती 4.5 ते 4.6 असते साधारणतः. देन गोट मिल्कमध्ये सुद्धा 4.5 ते 4.6 एवढी मिल्क फॅट असते. देन प्रोटीन पर्सेंटेज बऱ्याचदा असा क्वेश्चन विचारला जातो की काऊच्या मिल्कमध्ये प्रोटीन पर्सेंटेज किती आहे तर ते साधारणतः 3.5 असतं. 3.4 ते 3.5 एवढं प्रोटीन पर्सेंटेज. कुठलं मेजर प्रोटीन आहे काऊ मिल्कमध्ये बघा. काऊ मिल्कमध्ये 2 महत्वाचे मेजर प्रोटीन आहेत. काऊ मिल्क एक मिनिट. काऊ मिल्क मध्ये कुठले प्रोटीन आहेत? एक आहे केसिन. पहिलं केसिन आहे आणि दुसरं आहे सिरम प्रोटीन किंवा व्हे प्रोटीन. त्याला आपण काय म्हणतो? व्हे प्रोटीन. आता याच्यामध्ये बघा हे महत्वाचं वाक्य आहे. केसिन जे आहे ते टोटल मिल्क प्रोटीनच्या 80% आहे आणि रेस्ट ऑफ द 20% हे सिरम प्रोटीन किंवा व्हे प्रोटीन आहे. याच्यामध्ये व्हे प्रोटीन मध्ये 2 सब टाईप पडतात. लिहून घ्या पेन आणि पेपर असेल तुमच्याकडे तर. पहिलं केसिन प्रोटीन आहे. हे टोटल मिल्क प्रोटीनच्या 80% हेच प्रोटीन आहे. म्हणजे मेजर प्रोटीन दुधामधलं कुठलं आहे? केसिन आहे. व्हे प्रोटीन किती आहे? जवळजवळ 20% आहे. बघा 20% ओनली. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कुठलं आहे? अल्फा लॅक्टो अल्ब्युमिन. अल्फा लॅक्टो अल्ब्युमिन हे ह्या सिरम प्रोटीन पैकी किंवा व्हे प्रोटीन पैकी पहिला प्रकार आहे. दुसरं जे आहे दुसरं प्रोटीन ते आहे बीटा लॅक्टोग्लोब्युलिन. बीटा लॅक्टोग्लोब्युलिन हे 2 प्रोटीन मिल्कमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतात. एक आहे केसिन प्रोटीन, दुसरं आहे व्हे प्रोटीन म्हणजेच सिरम प्रोटीन. व्हे प्रोटीनला दुसरं नाव काय आहे? सिरम प्रोटीन. व्हे प्रोटीनला दुसरं नाव आहे सिरम प्रोटीन. म्हणजे पनीर बनवल्यानंतर त्यातून जे काही ते सिरम व्हे ड्रिंक आपण ज्याचं बनवतो, व्हे पावडर वगैरे ते डबे जे असतात बॉडी बनवणाऱ्या लोकांसाठी असतात बघा ते. तर ते प्रोटीन म्हणजे कुठलं? व्हे प्रोटीन किंवा सिरम प्रोटीन. आलं लक्षात? बघा आता पुढे. त्यानंतर बघा लॅक्टोज पर्सेंटेज. काऊ मिल्कमध्ये लॅक्टोज किती आहे? बफेलो मिल्कमध्ये पाहूया 5.2%, काऊ मिल्कमध्ये 4.9, शीपमध्ये आहे 4.3 आणि गोटमध्ये 4.7. देन ॲश कंटेंट. ॲश कंटेंट म्हणजे काय? मिनरल. ॲश कंटेंट म्हणजे काय? मिनरल 0.8, 0.7, 1% आणि 0.8%. अशा पद्धतीनं हे कंपोजिशन ऑफ डिफरंट मिल्क स्पीसीज प्रॉपर्टीज असं झालेलं आहे. फिजिकोकेमिकल म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज दुधाच्या कशा आहेत, त्या दुधाला कशा पद्धतीनं व्हेरी करत असतात त्या पाहूया आता. मिल्क फॅट, ॲव्हरेज मिल्क फॅट किती आहे? 4.5 हे काऊ मिल्कमध्ये आहे आणि 6.5 मिल्क फॅट हे बफेलोच्या दुधामध्ये आहे. आता बघा दुधामध्ये असणारी जी फॅट आहे ती कोणत्या प्रकारचं इमल्शन आहे? दिस इज ॲन
ऑइल इन वॉटर टाइप इमल्शन. हे वाक्य फार महत्वाचं आहे. मिल्क फॅट ऑर लिपिड्स, मिल्क फॅट ऑर लिपिड इन दी फॉर्म ऑफ स्मॉल ग्लोब्युल्स तर आहे, प्लस सोबतच ते कसं आहे, दिस इज अन ऑइल इन वॉटर टाइप इमल्शन. मिल्क फॅट जे आहे दुधामध्ये असणारी, हे कशा टाईपचं इमल्शन आहे, ऑइल इन वॉटर टाईप. ऑइल इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये जर काही तेलाचे थेंब जर टाकले, ते जसे वर तरंगतात, त्या पद्धतीनं दुधामध्ये असणारी दुधाची जी फॅट आहे ती पाण्यामध्ये असणारं इमल्शन टाईपची आहे. ठीक आहे. कशा फॉर्ममध्ये आहे, स्मॉल ग्लोब्युल्स टाईपमध्ये आहे. फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. हे पण फार महत्वाचं वाक्य आहे. फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स अँड प्रोटीन्स. द मेम्ब्रेन स्टॅबिलाइज द फॅट इमल्शन. अशा पद्धतीनं आहे. तर सगळ्यात महत्वाचं वाक्य काय, मिल्क फॅट जे आहे ती ऑइल इन वॉटर टाइप इमल्शन आहे. आणि शिवाय इमल्शन हा शब्द लक्षात ठेवा. इमल्शन शब्द का लक्षात ठेवायचा, कारण फॅट जी आहे दुधामध्ये असणारी ही इमल्सिफाईंग फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, इमल्सिफाईंग फॉर्म, इमल्सिफाईंग फॉर्म मध्ये आहे. दुधामध्ये असणारी फॅट जी आहे ती इमल्सिफाईंग फॉर्म मध्ये आहे. आणि प्रोटीन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, किंवा इथं दिलंय बघा, द मेम्ब्रेन स्टॅबिलाइज ॲट द फॅट इमल्शन. Emulsion can be broken by agitation, heating, freezing, etc. Chemically, milk fat is composed of number of glycerides, esters of fatty acid. Chemically, milk fat is composed of number of glycerides, esters of fatty acid. अशा पद्धतीने मिल्क पाश्चरायझेशन, अगेन इम्पॉर्टंट चॅप्टर पाश्चरायझेशन, आपल्यासाठी फार महत्वाचा चॅप्टर आहे पाश्चरायझेशन. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय की हिटिंग ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ मिल्क, ईच अँड एव्हरी पार्टिकल, हे शब्द फार महत्वाचे आहेत. ईच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ मिल्क ॲट लिस्ट 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स और 72 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंड्स. 15 सेकंद फक्त, 72 डिग्री सेल्सिअसला 15 सेकंद पर्यंत गरम करायचं. अँड कूल्ड इमिडिएटली 5 डिग्री सेल्सिअस और बिलो. लगेच 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करायचं, किंवा 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात त्याला थंड करायचं. या मेथडला म्हणायचं पाश्चरायझेशन. तर बघा, पाश्चरायझेशन हे सगळ्यात पहिल्यांदा वाईन वरती केलं जायचं. वाईन, वाईन जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाईन म्हणजे काय. तर वाईन मध्ये लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशनचा शोध लावला. तर काही सायंटिस्टनी वाईन मध्ये केलं, वाईन गरम केली आणि ती भरपूर वर्ष प्रिझर्व केली वगैरे वगैरे, ते वेगळा इतिहास आहे. आपल्याला काय बघायचंय, दुधामध्ये पाश्चरायझेशन केल्यामुळे काय फायदा होतो. तर दुधामध्ये बरोबर त्या 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट्स किंवा 72 डिग्री सेल्सिअसला 15 सेकंद जर दूध गरम केलं तर त्याची शेल्फ लाईफ वाढते. कशा पद्धतीनं, त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम किल होतात, सोबतच त्याला इमिडिएटली कूल करायचं असतं 5 डिग्री सेल्सिअसला. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किल झाले की त्याची शेल्फ लाईफ वाढते. मग काय करायचं, दुधामध्ये सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात पहिल्यांदा पाश्चरायझेशन हे डॉक्टर सॉक्स हेल्ट यांनी केलं. लिहून घ्या, डॉक्टर सॉक्स हेल्ट. स्पेलिंग बघून घ्या. डॉक्टर सॉक्स हेल्ट नावाचे एक सायंटिस्ट आहेत. त्यांनी दुधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाश्चरायझेशन ही टेक्निक सुरू केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की दूध हे भरपूर दिवस त्या ठिकाणी राहतं. द टर्म पाश्चरायझेशन हॅज बीन कॉइन्ड आफ्टर द नेम लुईस पाश्चर, फ्रान्स यांच्या नावावरून ही पाश्चरायझेशन नावाची टर्म सुरू झाली. ही डेमॉन्स्ट्रेट इन 1860 to 64 that heating of wine at a temperature 52 degree Celsius, 50 to 60 degree Celsius kills all spoilage organism and helps in its preservation. म्हणजे लुईस पाश्चर यांनीच काय केलं, वाईन गरम केली 50 ते 60 डिग्री सेल्सिअसला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्याची प्रिझर्विंग ॲबिलिटी वाढली. मग सेम कन्सेप्ट दुधामध्ये केली. कोणी केली, डॉक्टर सॉक्स हेल्ट, जर्मनीचे डॉक्टर आहेत डॉक्टर सॉक्स हेल्ट यांनी 1886 ला दुधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाश्चरायझेशन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की दुधाची प्रिझर्विंग ॲबिलिटी त्या ठिकाणी वाढते. पोल्ट्रीमध्ये असणार डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये थोडंसं इंटरेस्टिंग काय भाग जो आहे तो आपण याच्यामध्ये कंप्लीट करूया. बघा, एकदम सोपा टॉपिक आहे, जास्त अवघड नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय असतं बघा, ॲनिमलची बघा, रुमिनंटच्या कंपार्टमेंटचे, रुमिनंट जो आहे, रुमिनंटचा स्टडी आहे आपल्याला, बरोबर. याच्यामध्ये कॅटल, बफेलो, शीप, गोट हे रुमिनंट्स यांच्या पोटाचे 4 भाग पडलेले असतात. किती भाग पडलेले असतात, 4. कंपाऊंड स्टमक आपण ज्याला म्हणतो. तसं प्रत्येक पार्टचा एक काहीतरी त्या ठिकाणी रोल आहे. बघा, जे पहिलं कंपार्टमेंट आहे रुमिनंटच्या पोटामध्ये असणार
त्याचं नाव आहे रुमेन. दुसरं जे आहे ते आहे रेटिकुलम. तिसरं जे आहे ओमॅझम. आणि चौथं जे आहे ट्रू स्टमक, त्याला म्हणतो आपण अबोमॅझम. असे 4 त्या ठिकाणी त्याचे टाईप किंवा 4 कंपार्टमेंट आहेत. आता ह्या 4 कंपार्टमेंटचा अनुक्रमे आपण एका कंपार्टमेंटचं काम पाहूया. रुमिनंटचं सगळ्यात जे पहिलं कंपार्टमेंट आहे रुमेन, त्याचं सगळ्यात मोठं असं काहीतरी काम आहे. काय काम आहे त्याचं? तर टोटल पैकी 80% भाग रुमेन व्यापलेला आहे. त्याच्याच ठिकाणी बॅक्टेरियल फर्मेंटेशन केलं जातं आणि डायजेशन ऑफ व्हेरियस फीड अँड फॉडर त्याच ठिकाणी केलं जातं, बॅक्टेरियल फर्मेंटेशन, आणि न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी केलं जातं. बघा आता एक 10-15 मिनिटात संपणारा हा टॉपिक आहे. बघा, रुमेनलाच दुसरं नाव म्हणतात पाउच म्हणतात किंवा मराठीमध्ये याला म्हणतात कोटीपोट असं त्याला म्हणतात. मग इट इज द फर्स्ट अँड लार्जेस्ट कंपार्टमेंट. मोठं आहे आणि पहिलं कंपार्टमेंट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? बॅक्टेरियल फर्मेंटेशन केलं जातं आणि टोटल पोटाच्या 70 ते 80% भाग रुमेनने व्यापलेला आहे. याची कॅपॅसिटी किती आहे? 200 केजी. साधारणतः 180 ते 200 केजी एवढी त्याची प्रत्येक रुमिनंट मधली, ॲडल्ट रुमिनंट मधली कॅपॅसिटी आहे. याचे 2 भाग पडतात. एक आहे डॉर्सल आणि वेंट्रल सॅक बाय मस्क्युलर पिलर्स. त्यानंतर हे याच्यातला पॉईंट नाहीये. नेक्स्ट जो आहे बघा, आता रुमेनचे हे फंक्शन पाहिले. आता रुमेनचं ते फिजिओलॉजी पाहिले. आता फंक्शन पाहूया त्याचे काय काय. एक तर आहे स्टोरेज प्लेस. जनावर जेव्हा एकदम सगळ्यात पहिल्यांदा फीड खाऊन घेतं तेव्हा ते रुमेनमध्ये जातं आणि जेव्हा रात्री ते एका जागेवर बसतं तेव्हा त्याचं एका जागेवर बसल्यानंतर रुमिनेशन स्टार्ट होते आणि त्या रुमिनेशनची प्रोसेस जेव्हा स्टार्ट केली जाते तेव्हा त्या ठिकाणी हे जे पोटामध्ये साठलेले, जे रुमेनमध्ये साठलेले फीड आहे ते तोंडामध्ये घेतलं जातं परत आणि चावून बारीक केलं. त्यामुळे काय होतं? सरफेस एरिया वाढतो. चर्निंग ऑफ कोअर्स फायब्रस फीड टू फॉर्म बोलस. त्यानंतर तोच बोलस परत पोटामध्ये जातो आणि त्या ठिकाणी बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक करतात आणि त्या ठिकाणी डायजेशन सुरू होतं आणि वेगवेगळे त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स रिलीज होतात. हेल्प्स इन डायजेशन ऑफ क्रूड फायबर बाय एन्झायमॅटिक ॲक्शन ऑफ सेल्युलरायटिक बॅक्टेरिया. build up complete protein from non-protein nitrogenous substance like urea, amines and ammonia, etc. Then next जे रुमेनमध्ये आणखीन काय होतं? विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, जे वेगवेगळे विटॅमिन बी आहेत किंवा बी कॉम्प्लेक्स आहेत ते सगळे त्या ठिकाणी रुमेनमध्येच तयार होतात आणि ॲब्सॉर्प्शन सुद्धा रुमेनमध्येच केलं जातं. दुसरं जे कंपार्टमेंट आहे त्याचं नाव आहे रेटिकुलम किंवा हनीकोंब असं त्याला म्हणतात. त्याचं मराठीमध्ये नाव आहे जाळीपोट. का? तर जर जनावरांना एखादा फॉरेन मटेरियल खाल्ला असेल, काच खाल्ली असेल, खिळा खाल्ला असेल तर ते रेटिकुलम मध्ये अडकलं जातं आणि याचं काम काय? तर फीड मटेरियल फिल्टर करून ओमॅझम मध्ये पाठवणे. फिल्टर करून म्हणजे एखादा फॉरेन मटेरियल जर अडकला असेल तर. याने किती पोर्शन व्यापलेला आहे रेटिकुलम? हे सगळ्यात स्मॉलेस्ट कंपार्टमेंट आहे. बघा, सेकंड नंबरचं कंपार्टमेंट आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. पहिलं जे होतं ते सगळ्यात लार्जेस्ट आहे. रेटिकुलम सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. याच्यामध्ये 5% पोर्शन फक्त रेटिकुलमनं व्यापलेला आहे. टोटल पोटाचा 5% पोर्शन. ह्याचा जो शेप आहे तो हनीकोम सारखा आहे आणि लोकेटेड जस्ट बिहाइंड डायफ्रॅगम अँड अपोजिट टू हार्ट, अशा पद्धतीने त्याची लोकेशन सांगितलेली आहे. आता याचं फंक्शन पाहूया. काय म्हटलेलं आहे? कंटिन्यू फर्मेंटेशन, पासिंग फाईन अँड प्रॉपरली चेव्ड फूड टू दी ओमॅझम. त्यानंतर फॉरेन ऑब्जेक्ट लाईक नेल, स्टोन, वायर एक्सेट्रा रिमूव्ह केले जातात किंवा रिटर्न केले जातात. ऍक्ट ॲज अ फिल्टर फॉर फूड मटेरियल. इट हेल्प्स इन रिगर्गिटेशन अँड रुमिनेशन. फिल्टरचं एक काम केलं जातं ह्याच्यामध्ये. फिल्टर सारखं हे काम करतं. कोण? तर रेटिकुलम. त्यानंतर तिसरं जे कंपार्टमेंट आहे त्याचं नाव आहे ओमॅझम. ओमॅझमचं काम काय? तर ह्याला टर्की टॉवेल लाईक अपीअरन्स ह्याच्यामध्ये असतो. टर्की टॉवेल म्हणजे कसला? जो आपला जाडसर टॉवेल असतो त्याच्यासारखी याच्या आतमधली स्किन असते ओमॅझम मध्ये आणि काम काय त्याचं? तर वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं फीड मटेरियल मधलं. फीड मटेरियल मध्ये जेवढं पण पाणी आहे ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम या ओमॅझमचं आहे. त्यानंतर इथून पुढे जे फीड मटेरियल पाठवलं जातं ते कुठे जातं बघा. तर यानं किती टक्के व्यापलेला आहे भाग? तर ते बघूया ओमॅझमनं. 7 to 8% पोर्शन इज ऑक्युपाइड बाय ओमॅझम. त्यानंतर आणखीन काय? 19 kg याची कॅपॅसिटी आहे. लोकेटेड बिटवीन रेटिकुलम अँड अबोमॅझम. ह्या अबोमॅझम आणि रेटिकुलमच्या मध्ये ओमॅझम नावाचा तिसरा जो कंपार्टमेंट आहे तो लोकेटेड आहे. फंक्शन काय? पास फूड मटेरियल टू द रेटिकुलम, फ्रॉम रेटिकुलम टू अबोमॅझम. रिमूव्ह 50% वॉटर, म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब करण्याचं किंवा क्विझिंग ऑफ वॉटर या ठिकाणी म्हटलेलं आहे.
देन ऍब्सॉर्ब व्हॉलटाईल फॅटी ऍसिड्स. आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं व्हॉलटाईल फॅटी ऍसिड म्हणजे काय. बघा, कार्बोहायड्रेट असं शॉर्ट मध्ये लिहितो. कार्बोहायड्रेट डायजेशन होत असताना रुमेनमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे व्हॉलटाईल फॅटी ऍसिड तयार होतात. व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स तयार होतात. कुठले कुठले व्होलाटाईल फॅटी ऍसिड आहेत पटकन लिहून घ्या, पेन आणि पेपर असेल तर. बघा, ऍसेटिक ऍसिड, दुसरं आहे प्रोपियोनिक ऍसिड आणि तिसरं जे आहे ते आहे ब्युटेरिक ऍसिड. आता हे जे ऍसिटिक ऍसिड आहे हे फॅट आणि मिल्क यील्ड साठी रिस्पॉन्सिबल आहे. दुधामध्ये असणारी फॅट आणि मिल्क यील्ड साठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि हे जे आहे प्रोपियोनिक ऍसिड हे प्रोटीन कंटेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि हे ब्युटेरिक ऍसिड परत मिल्क यील्ड साठी रिस्पॉन्सिबल आहे. मिल्क यील्ड आणि रेस्ट ऑफ द दुधामध्ये असणारे जे काय मटेरियल आहे त्याच्यासाठी हे ब्युटेरिक ऍसिड रिस्पॉन्सिबल आहे. अशा पद्धतीने हे 3 व्होलाटाईल फॅटी ऍसिड महत्वाचे आहेत. अजून एक आहे आयसोव्हेलरिक ऍसिड किंवा व्हेलरिक ऍसिड. हे जनावरांच्या पोटामध्ये तयार होतात. यालाच म्हणतात अनुक्रमे व्होलाटाईल फॅटी ऍसिड. तर हे व्होलाटाईल फॅटी ऍसिड कुठे ऍब्सॉर्ब केले जातात तर ओमॅझम मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. आता इथून पुढे फीड पाठवलं जातं चौथ्या कंपार्टमेंट मध्ये. त्याचं नाव आहे अबोमॅझम. बघा, अबोमॅझम हे चौथं कंपार्टमेंट आहे. त्याचंच नाव आहे ट्रू स्टमक आणि याला मराठीमध्ये म्हणतात चौथे पोट. त्याचं मराठीमध्ये नाव पण तेच आहे, चौथे पोट, अबोमॅझम. अबोमॅझमला दुसरं नाव आहे ट्रू स्टमक. ट्रू स्टमक का म्हणतात तर ह्युमन सारखं पोट, ह्युमनचं पोट ज्या पद्धतीनं डायजेशन करतं आपल्या ह्युमन बिंगचं, त्या पद्धतीनं तिथं डायजेशन केलं जातं. कशाच्या बेसिसवर डायजेशन केलं जातं आपल्या पोटामध्ये तर एन्झाईम्स आणि ऍसिडच्या बेसिसवर. त्या ठिकाणी एन्झाईम्स आणि ऍसिडच्या मदतीनं आपल्या पोटामध्ये ज्या पद्धतीनं डायजेशन केलं जातं त्याच पद्धतीनं अबोमॅझम मध्ये डायजेशन केलं जातं. म्हणजे जे पण अनडायजेस्टेड फूड मटेरियल चौथ्या कंपार्टमेंट पर्यंत पाठवले जातात ते सगळे फूड मटेरियल ह्या कंपार्टमेंट मध्ये ऍसिड आणि एन्झाईमच्या मदतीनं डायजेस्ट केले जातात. ऍसिड आणि एन्झाईमच्या मदतीनं. किती यांनी पोर्शन व्यापलेलं आहे तर 7 to 8% पोर्शन. ओमॅझम सारखाच याचे अबोमॅझमने सुद्धा 7 to 8% पोर्शन व्यापलेलं आहे आणि याची जी कॅपॅसिटी आहे 23 लिटर याची कॅपॅसिटी आहे. राहील का लक्षात. ओके, अशा पद्धतीने हे चारही कंपार्टमेंट आणि त्यांचा स्टडी या ठिकाणी संपलेला आहे. पण आता पुढे बघा, स्मॉल इंटेस्टाईन सुरू होतं आणि शेवटी लार्ज इंटेस्टाईन आहे. स्मॉल इंटेस्टाईनचे फंक्शन सकाळी आपण पोल्ट्रीमध्ये पाहिले. बघा काय म्हटलंय, स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन काय, इट एक्सटेंड फ्रॉम पायलोरस आयलिओसिकल जंक्शन. आणि स्मॉल इंटेस्टाईनची लांबी किती आहे लार्ज रुमिनंट मध्ये तर 50 ते 52 मीटर एवढी त्याची लांबी आहे. याचं काम काय, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणं. तर न्यूट्रिएंट कसं ऍब्सॉर्ब करेल तर ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फॉर एक्झाम्पल ही एक ट्यूब लाईक अशी स्मॉल इंटेस्टाईन आहे. 50 ते 52 मीटर लांबीची ही एक ट्यूब आहे किंवा नळी आहे असं समजूया. तर ह्या नळीच्या आतला जो पोर्शन आहे तो कसा दिसतो बघूया आपण. तर ही एक लेअर आपण एका साईडनं जर बघितली तर एका लेअरच्या आतल्या बाजूचा जो लेअर आहे तो प्रत्येक त्या ठिकाणी असे छोटे छोटे विलाय असतात. काय असतात त्या ठिकाणी, छोटे छोटे विलाय, फिंगर लाईक विलाय म्हटलेलं आहे. आणि हे विलाय काय करतात, सरफेस एरिया वाढवतात आणि ऍब्सॉर्प्शन त्या ठिकाणी केलं जातं. बघा, हे असे छोटे छोटे विलाय असतात आणि हे विलाय काय करतात, विलायचं स्पेलिंग असं आहे VILLI, विलाय. हे काय करतात, ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट, ऍब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिएंट हे विलाय करत असतात. आणि हे कशामध्ये असतात तर हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आतमध्ये असतात. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे विलाय असतात. यांचं काम काय तर ऍब्सॉर्प्शन. आणि हे स्मॉल इंटेस्टाईन किती लांब आहे 50 ते 52 मीटर आहे एका लार्ज रुमिनंट मध्ये. देन ह्या स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भागात डिवाइड झालेले आहेत. एक आहे डिओडेनम. बघा एक मिनिट एक आहे डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. डिओडेनम, जेजुनम आणि इलियम हे 3 भागामध्ये हे स्मॉल इंटेस्टाईन डिवाइड झालेलं आहे. त्यानंतर याचं फंक्शन काय, रिसीव्ह फूड फ्रॉम द स्टमक, सिक्रेशन डायजेस्टिव्ह ज्युसेस, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन, ऍब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड, ग्लुकोज, अमायनो ऍसिड अँड फॅटी ऍसिड. यांचं ऍब्सॉर्प्शन या ठिकाणी या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये केलं जातं. आणि फूड जे आहे, फीड मटेरियल हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. लार्ज इंटेस्टाईन किती लांबीचं आहे तर 11 ते 12 मीटर लांबीचं लार्ज इंटेस्टाईन आहे. किती लांबीचं आहे 11 ते 12 मीटर, इथं दिले बघा. त्यानंतर बघा
इट्स डायमीटर 5 to 15 सेंटीमीटरचा त्याचा डायमीटर आहे. विलायज आर अब्सेंट. लार्ज इंटेस्टाइन मध्ये विलाय नसतात, त्यामुळे त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट होणार नाही. पण त्या ठिकाणी वॉटरचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं बघा. डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, सिकम, कोलॉन आणि रेक्टम. लार्ज इंटेस्टाइन जे आहे हे सिकम, कोलॉन आणि रेक्टम मध्ये डिवाइड केलं जातं. आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन सुद्धा बघा फंक्शन मध्ये दिलंय. लार्ज इंटेस्टाइनचे फंक्शन या ठिकाणी आहेत बघा. काय फंक्शन आहे? रिसीव्ह फूड फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन, मायक्रोबियल डायजेशन फ्रॉम फूड मटेरियल्स टू बी इज टेक प्लेस इन सम एक्सटेंट, ऍब्सॉर्प्शन ऑफ सम न्यूट्रिएंट विच डू नॉट ऍब्सॉर्ब बाय स्मॉल इंटेस्टाइन. असे काही न्यूट्रिएंट जे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब होत नाहीत ते लार्ज इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. देन ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द फीड किंवा रेसिड्यू. त्यानंतर स्टोर फूड रेसिड्यू टेम्पररीली इन रेक्टम अँड पासेस आउट दी फेकल मटेरियल थ्रू ॲनस. रेक्टमच्या माध्यमातून जे फीड मटेरियल आहे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये बाहेर फेकली जाते एक्सक्रीटा. या पद्धतीनं त्याची फंक्शन होते. त्यानंतर काही ॲसेसरी ग्लँड्स आहेत, त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महत्वाची ग्लँड कुठली आहे? पॅरोटिड ग्लँड एक आहे. दुसरी कुठली महत्वाची ग्लँड आहे? मॅन्डिब्युलर. आणि तिसरी आहे सबलिंग्युअल. ह्या 3 ग्लँड काय करतात? तर सलायवा सिक्रेट करतात, जनावरांच्या तोंडामध्ये असतात. आणि यांचं काम काय सलायवाचं? एक तर बफर एजंट म्हणून काम करणे, दुसरं पीएच मेंटेन करणे, आणि तिसरं जे आहे ते त्या ठिकाणी फीड जे आहे त्या फीडला लुब्रिकेशनचं काम करणे, हे सलायवाचं काम आहे. आता हे जे काय सलायवा मुळे काय होतं? रुमेनचा पीएच मेंटेन केला जातो. रुमेनचा पीएच मेंटेन केला जातो. रुमेनचा पीएच किती आहे बघा. पीएच ऑफ रुमेन 5.5 लिहून घ्या. 5.5 to 6.5 हा रुमेनचा पीएच आहे. टेम्परेचर रुमेनचं किती आहे? तर ते सुद्धा 38 to 39 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे. त्यानंतर 38 डिग्री सेल्सिअस हे रुमेनचं टेम्परेचर आहे. त्यानंतर बघा रुमेनचं जे कपॅसिटी आपण मगाशी बघितली 180 ते 200 लिटर त्याची कपॅसिटी आहे. त्यानंतर रुमेनमध्ये बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस एक्सेट्रा एक्सेट्रा असतात. आता रुमेनमध्ये गॅसेस किती असतात किंवा कुठले कुठले गॅसेस असतात ते पण पाहूया. रुमेन गॅसेस लिहून घ्या. रुमेन गॅसेस. रुमेनमध्ये कुठले कुठले गॅसेस असतात? सगळ्यात मेजर जो गॅस आहे त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. हा असतो 65%. टोटल गॅस पैकी 65% हा कार्बन डायऑक्साईड असतो. दुसरा मेजर गॅस जो रुमेनमध्ये असतो तो आहे मिथेन, दॅट इज CH4. हा असतो साधारणतः 24%. त्यानंतर तिसरा जो गॅस आहे तो आहे नायट्रोजन, हा 7% असतो. आणि चौथा जो गॅस आहे तो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. अशा पद्धतीनं हा गॅस हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे 1% किंवा 1% पेक्षा कमी असतात. बघा तिथं झालं असेल आता हे त्याची टोटल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं गॅसेसचं कॉम्बिनेशन रुमेन मध्ये असतं. फक्त रुमेन पहिलं कंपार्टमेंट जे सगळ्यात लार्जेस्ट आहे. जर मिथेनचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्या ठिकाणी काय होतं? जनावराला डिसबॅलन्स किंवा थोडंसं अपचन झाल्यासारखी त्या ठिकाणी कंडिशन निर्माण होते. त्यानंतर पॅनक्रियाजचं फंक्शन आपण सकाळी पोल्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे. वेगवेगळे पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट केले जातात न्यूट्रिएंटच्या ऍब्सॉर्प्शनसाठी. सेम तसंच काम रुमिनंट्स मध्ये सुद्धा आहे. इट प्रोड्युसेस हार्मोन्स लाईक इन्सुलिन, ग्लायकोजन एक्सेट्रा एक्सेट्रा. इट सिक्रेट पॅनक्रियाटिक ज्युसेस. त्यानंतर लिव्हर जशी पोल्ट्रीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे तसंच ॲनिमलमध्ये सुद्धा liver is the largest gland in the body, is situated on the right side of the abdominal cavity. आणि याचं काम काय? तर त्या ठिकाणी रेडिश ब्राऊन कलरचा आहे, सॉफ्ट प्लायबल आहे, 3 to 5 kg आहे. फंक्शन काय? इट सिक्रेट बाइल विच कंटेन पिगमेंट अँड बाइल सॉल्ट. द बाइल सॉल्ट हेल्प्स इन इमल्सिफिकेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फॅट. बाइल सॉल्ट किंवा बाइलचं काम काय आहे? ते ऍब्सॉर्प्शन ऑफ फॅट. देन इट्स हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ हेल्थ प्रोटीन. हे सुद्धा त्या लिव्हरचं काम आहे.